सत्याला निर्माण घडलं. मग आर्य सत्याचं दर्शन घडलं एवढं सोपं आहे का? नाही. तर त्यासाठी प्राप्त करावं लागते ते ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे धर्मचर्य, ज्याची चर्या धम्माची बनते, ज्याच्या आचरणामध्ये धम्माचरण आहे, जो धम्म धारण करतो, तन मन धनाने जो धम्माचं आचरण करतो, त्याच्या काया वाचा मनाने परिपूर्ण जो धम्माला धारण करतो, त्याच्या कायामध्ये धम्म, वाणीमध्ये धम्म, मनामध्ये धम्म, त्याच्या रोमा रोमात धम्म आहे, असाच व्यक्ती आर्य सत्य प्राप्त करू शकतो. मग रोमा रोमामध्ये धम्म येणे इतकं सोपं आहे का? आमच्या रोमा रोमात राग आहे हो, आमच्या रोमा रोमात द्वेष आहे, आमच्या रोमा रोमात क्लेश आहे, आमच्या रोमा रोमात अहंकार आहे, आमच्या रोमा रोमामध्ये मी पण आहे. आणि मी आणि मी आणि मी आणि मी काय अशी आहे का? आणि मी काय तसं आहे काय? काय समजलं मला? आणि मी काय बापा मी आणि मी आणि मी आणि माझं आणि माझं आणि माझं आणि माझं आणि आयुष्यभराचं हे कबाड ओझ. आता ज्याच्या डोक्यावर ओझ आहे तो सुखी असेल काय? असेल का? आता ओझ ओझ आहे ते कशाचं का असे ना, ते कर्जाचं असो, पैशाचं असो, पोरीचं असो का पोराचं असो, का झोपेचं ओझ असो, का बसायचं असो, का उठायचं असो, का जायचं असो, खायचं असो का प्यायचं असो, ओझ ते कोंबडीचं असो का कोंबड्याचं असो, का म्हशीचं असो, का गाईचं असो, का शेळीचं असो, का ते ड्युटीचं असो, का उद्या जायचं असेल शाळेला, काय जे काय असेल सकाळी आणायचं असेल, जे काही जीवनात जे काही ओझ आहे, धनाचं, दौलतीचं, पदाचं, प्रतिष्ठेचं जे काही ओझ आहे, ओझ ओझ आहे आणि कोणतंही ओझ तुम्हाला सुख देणार नाही. हे मीपणाची घाण तुमच्यामध्ये आहे, हे मोठेपणाचा विकार आपल्यामध्ये असेल, हे अहंकार तुमच्यामध्ये असेल, रोमा रोमात जर तुमच्या ह्या गोष्टी असतील, बघा ना काही लोक कुठेही व आणि मी आणि माझं कुठेही बघा आणि मी अशी निमित्त असेल आणि माझं असं माझं तसं, कुठेही जा सारखा स्वार्थीपणा. कुठेही बघा मला काय भेटतं काय, मला काय भेटतं काय, मनावर घेतात का, मला पुढे करतात का, मला बोलतात का, मला काय होतं का, मला काय मिळतं काय, मी कशी दिसते, मी अशी, मी माझं मी माझं याच गोष्टी घेऊन राहतात. रोमा रोमात अहंकार, रोमा रोमात राग, रोमा रोमात द्वेष, रोमा रोमात कपटीपणा, रोमा रोमात कर्मकांड, रोमा रोमात अंधश्रद्धा. जर या गोष्टी असतील, रोमा रोमात लबाडी हो, रोमा रोमात लगे सगळा दुश्शीलपणा, दुश्चरित्र, कसं असेल, कसं आर्य सत्य प्राप्त होईल? जेव्हा रोमा रोमात आमच्या थम्म थम्म थम्मच राहील. बोलण्या वागण्या बुद्धाचा धम्म केवळ बोलण्यासाठी नाही बघा. मी नेहमी सांगतो बघा, ना नर्तनाचा हे ना कीर्तनाचा, ना नर्तनाचा हे ना कीर्तनाचा, तथागतांचा धम्म आहे तो सद्वर्तनाचा. इथे नर्तनालाही महत्व नाही आणि इथे कीर्तनालाही महत्व नाही, इथे वर्तनाला महत्व आहे. वर्तनाला हो, वर्तन कसं करायचं, वागायचं कसं, कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, प्रत्येक गोष्ट भगवंताने शिकवली, प्रत्येक गोष्ट बुद्धाने शिकवली आहे, प्रत्येक गोष्टीबद्दल बुद्धाने विवेचन दिलंय. भिक्षूंना जीवन जगताना 227 नियम दिले, 311 त्या ठिकाणी स्त्रियांना दिले, सामन्याला 75 शेकिये दिले. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने कसं खावं, कसं चालावं, कसं बोलावं, कसं प्रत्येक कृती लग्नीला सुद्धा कसं बसावं, झोपावं कसं, भिक्षा कशी मागावी, कपडे कसे घालावे, मुंडन किती, केस किती वाढवावे, किती कट करावे, प्रत्येक गोष्ट बुद्धाने शिकवली. कारण धम्म केवळ बोलण्यात नाही, धम्म आचरणाची प्रक्रिया आहे. धम्मात आचरणाला महत्व आहे. धम्म माणसाला 3 गोष्टी शिकवतो: जगणं, वागणं आणि त्यागणं. माणसाने कसं जगावं, माणसाने कसं वागावं
आणि माणसाने काय त्यागावं हे धम्म शिकवतो. आणि असा धम्म जेव्हा आमच्या जगण्यात येईल, असा धम्म जेव्हा आमच्या वागण्यात येईल, असा धम्म जेव्हा आमच्या त्यागण्यात येईल, तेव्हा रोमा रोमात धम्म आमच्या पुलकित होईल. जेव्हा रोम रोम आमचा धम्ममय बनेल, तेव्हा खऱ्या अर्थाने आर्य सत्य असं आरशासारखं त्याचं दर्शन होईल आम्हाला. जेव्हा आर्य सत्याचं दर्शन आरशासारखं आम्हाला होईल, तेव्हा निर्वाणाचा खरा साक्षात्कार आम्हाला होईल. पण रोमा रोमात धम्म यायचा असेल तर सहज येतो का? सहज येईल का? नाही. तर बुद्ध म्हणाले त्यासाठी तपोच, त्यासाठी करावी लागते ती तपश्चर्या. तप करावं लागते. तप केल्याशिवाय, तप म्हणजे परिश्रम. परिश्रम कशासाठी? धम्म धारण करण्यासाठी. जसं तुम्ही आता सगळे इथे तपस्वी आहात, धम्म ग्रहण करण्यासाठी तुम्ही कालपासून तप करू लागला. आपलं ऐश्वर्य, आपली गाडी, आपली माडी, आपलं बेडरूम, आपली गादी, आपलं ब्लँकेट, आपलं ते चांगलं खाणं, सगळ्या गोष्टी सोडल्या की नाही तुम्ही? आता कित्येक लोक बघा पौर्णिमेला उपवास धारण करतात. उपवास धारण करताना नाकातलं करतात, गळ्यातलं करतात, कानातलं करतात, साधं एक टाइमचं जेवण करतात, अंगावर पांढरे साधे कपडे घालतात, सगळ्या जमिनीवरती झोपतात, मौन धारण करतात. ह्या सगळ्या गोष्टी करतात कशासाठी? तप करण्यासाठी. हे तप आहे, हे परिश्रम आहे. कशासाठी? शिलाला धारण करण्यासाठी. शील कशासाठी? तर समाधीसाठी. समाधी करण्यासाठी तर प्रज्ञेसाठी आहे. प्रज्ञा करण्यासाठी तर विमुक्तीसाठी, निर्वाणासाठी. तर हे आहे तप. म्हणून तप केल्याशिवाय, परिश्रम केल्याशिवाय सुखासुखी तुम्हाला काही मिळणार नाही. घरी बसून भेटते का सगळं? भेटते का घरी बसून? घरी बसून भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे लागतात. कष्ट केल्या विना तुम्हाला जीवनामध्ये काही मिळणार नाही. ती बहिणाबाईची तुम्हाला कविता माहित असेल. काय म्हणतो बहिणाबाई माहित आहे? अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते खायला. भाकरीचं माहित आहे बापा, खायचं माहित आहे, वागायचं माहित नाही, जगायचं माहित नाही, त्यागायचं माहित नाही, खायचं माहित. बरोबर आहे. चटके मिळतात हो हाताला, जोपर्यंत चटके बसत नाही तोपर्यंत खायला भाकर मिळत नाही. मग भाकर चटक्याशिवाय मिळत नाही तर निर्वाण कसे मिळेल? निर्वाण सहज कसं मिळेल? आर्य सत्य सहज कसे मिळतील? अहो त्या सिद्धार्थ गौतमाला साऱ्या वैभवाचा त्याग करावा लागला. 6 वर्ष खडतर तपश्चर्या करावी लागली. पोट पाठीला गेलं हो. काय सौंदर्य होतं त्या सिद्धार्थ गौतमाचं. 80 शुभचिन्हाने 32 लक्षणाने युक्त असलेला हा सिद्धार्थ गौतम. अहो जेव्हा त्याने राजपाट त्यागला, जेव्हा त्या राजगृहाच्या नगरातून तो चालत जात होता, ज्याची नजर त्यांच्या भोयावर पडेल, डोळ्यावर पडेल, डोक्यावर पडेल, केसावर पडेल, हातावर पडेल, जिथे नजर पडली तिथेच नजर खिळून राहायची. बसलेला उठायचा, उठलेला चालायचा, चालणारा पळायचा, तर सगळे काम हातातले टाकून द्यायचा आणि त्या सिद्धार्थ गौतमाकडे बघतच राहायचा. अरे एवढं सौंदर्य त्याच्या होतं, एवढं सौंदर्य होतं त्यांच्याकडे. एवढं सौंदर्य असलेला हा पुरुष जेव्हा 6 वर्ष खडतर तपश्चर्या करतो, तेव्हा पाठ पोटाला जात आणि पोट पाठीला येते. पूर्ण मांस सूक्ष्म सूक्ष्म होत, रक्त आटून आटून जात. तुमच्यापैकी जर कोणी डोंगेश्वरीला बुद्ध गायला गेला असेल तर डोंगेश्वरच्या गुफेमध्ये त्याचे चित्र तुम्हाला दाखवले गेले मूर्ती आहे की सगळा हाडाचा सापळा सापळा झालाय. ज्याचं सौंदर्य एवढं विलोभनीय होत, त्या माणसाने एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली की सापळा सापळा या शरीराचा झाला. तो सिद्धार्थ गौतम आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. एवढं तप त्या व्यक्तीने केलं. अहो तेव्हा कुठे 6 वर्षाच्या खडतर प्रयत्नाने त्यांना त्या ठिकाणी खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली. पण ते 6 वर्षाचं जप नाही, 1 लाख असंख्य कल्प भगवान बुद्धाने आपली पारमिता, 10 पारमिता, उपपारमिता, परमार्थ पारमिता पूर्ण केल्या. अनेक प्रकारे बोधिसत्व म्हणून जन्माला येऊन येऊन पारमिता पूर्ण करता करता शेवटच्या जन्मात 6 वर्ष तप केलं, तेव्हा सम्यक समाधी प्राप्त झाली हो. आणि या आपण त्याच्या तुलनेमध्ये आम्ही काय करतोय? काय करतोय? अहो इथे आम्ही नीट
6 घंटे 4 घंटे बसू शकत नाही, लगेच लुडकतो. अरे ते बुद्ध रात 8 दिवस कसे बसले असतील. जेव्हा त्या बोधिवृक्षाखाली बसले पद्मासन घालून आणि संकल्प केला, जोपर्यंत मला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी हे माझं आसन सोडणार नाही. माझं मांस गळून पडलं तरी चालेल, सगळे हाड गळले तरी चालतील, सारं शरीर शुष्क झालं तरी चालेल, पण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय मी उठणार नाही. काय संकल्प, काय ते दृढ संकल्प, काय ते अधिष्ठान. तप आहे ना हो, ते तप आमच्याकडे आहे का? ते तप परिश्रम तुम्हाला करावे लागतील. आम्हाला ते तप करायची गरज नाही. ते तप त्यांना ज्ञान प्राप्ती करण्यासाठी करावं लागलं. आमच्याकडे ऑलरेडी, फक्त त्याला आमच्यात उतरण्यासाठी आम्हाला तप करायचंय. आणि म्हणून बुद्ध म्हणतात, तपाशिवाय ब्रह्मचर्या नाही, धर्मचर्या नाही. धर्माचर्याशिवाय आम्हाला आर्य सत्याचं दर्शन नाही, आणि आर्य सत्याच्या दर्शनाशिवाय आम्हाला खऱ्या ज्ञानाची म्हणजे निर्वाणाची प्राप्ती नाही. आणि निर्वाणाच्या प्राप्तीशिवाय आम्हाला खरं सुख मिळणार नाही. म्हणून या जगातलं सर्वोच्च सुख जर कोणतं असेल, जे सुख पैशाने, धनाने, दौलतीने, पदाने, प्रतिष्ठेने कशानेच मिळत नाही, असं सुख म्हणजे निर्वाणाचं सुख, परमश्रेष्ठ सुख. निब्बाणं परमं सुखं. निर्वाणाचं सुख परमश्रेष्ठ सुख आहे. आणि ते निर्वाण सुख प्राप्त करण्यासाठी, त्या निर्वाणाकडे वाटचाल करण्यासाठी आणि त्या निर्वाणाकडे घेऊन जाणे आणि तुम्हाला निर्वाण प्राप्त करून देणे, हा माझ्या धम्माचा तिसरा उद्देश आहे. बुद्ध म्हणाले, मी केवळ पदासाठी, प्रतिष्ठेसाठी तुम्हाला धम्म सांगत नाही. तुमच्याकडून धन मिळावं, विहार मिळावं, दान मिळावं, भोजन मिळावं, चिवरी मिळावं म्हणून तुम्हाला मी धम्म सांगत नाही, तर तुम्हाला निर्वाण प्राप्त करून देणे हा माझा उद्देश आहे. तुमची वाटचाल निर्वाणाकडे झाली पाहिजे. आणि म्हणून माणसाने माणूस बनून निर्वाणाकडे वाटचाल करणे हा भगवान बुद्धाच्या धम्माचा उद्देश आहे. की माणसाने माणूस बना आणि निर्वाणाच्या दिशेने वाटचाल करा. की यही जन्मी मला निर्वाण कसे प्राप्त होईल, या जन्मामध्ये मला निर्वाण कसे मिळेल, या जन्मामध्ये. पुढचा जन्म आहे का नाही माहित नाही, आणि जरी असला तर आमच्या वागण्याला तो कुठं भेटेल हे माहित नाही. आमचं वागणं एवढं बेकार आहे. आत्मपरीक्षण करा, मी कशी बोलते, कशी वागते, कशी जगते, कसा जगतो, कसा वागतो, कसा बोलतो. आपलं आत्मपरीक्षण करा ना, आणि विचार करा, अशा जगण्याने, अशा वागण्याने जरी असेल पुनर्जन्म तर कुठे मिळेल, कोणत्या वेळेमध्ये मिळेल. आणि म्हणून हे जन्म तुम्हाला मिळाला, हे संधी मिळाली, माणूस बना आणि निर्वाणाकडे वाटचाल करा. कारण धम्माचा उद्देश आहे तुम्हाला निर्वाण प्राप्त करून देणे, निर्वाणाचं खरं सुख तुम्हाला प्राप्त करून देणे, हा माझ्या धम्माचा तिसरा उद्देश आहे. बुद्ध म्हणतात. चौथा उद्देश संबोधी प्राप्त करून देणे. तुम्हाला संबोधी प्राप्त करून देणे म्हणजे संपूर्ण ज्ञानी तुम्हाला बनवणे. दुःख ज्ञानम बुद्ध ज्ञान, अनित्य ज्ञानम बुद्ध ज्ञान, अनंत ज्ञानम बुद्ध ज्ञान. हे दुःखाचं ज्ञान, हे अनित्याचं ज्ञान, हे अनात्माचं ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. दुःख बोध तुम्हाला झाला पाहिजे, अनित्य बोध तुम्हाला झाला पाहिजे, अनात्माचा बोध तुम्हाला झाला पाहिजे. आता हा एक वेगळा विषय आहे. दुःख, अनित्य, अनात्म याला पालीमध्ये त्रिलक्षण म्हणतात. तीन लक्षण, अनित्य लक्षण, अनात्म लक्षण, दुःख लक्षण, हे फार सेपरेट विषय आहे. तर याचं ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. ज्याला दुःखाचं ज्ञान झालं, काय दुःख आहे, ज्याला अनित्याचं ज्ञान झालं की या जगातली प्रत्येक गोष्ट ही परिवर्तनशील आहे, परिवर्तन धर्म आहे, निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट संपत आहे, नष्ट पावत आहे. उपाद व्यय धम्मिनो, उपाद व्यय धम्मिनो अनिच्छा वत संखारा. ज्याला या गोष्टी कळल्या की प्रत्येक संस्कार हे अनित्य आहेत आणि जे जे उत्पन्न होते आहे ते नष्ट होते आहे, आणि जे जे नष्ट होते आहे ते सुखी होते आहे.
सबे संखार अनिच्छाती यदा पञ्ञाय पश्यति अथं निब्बिदन्ति दुःखे हे समग्गो विसुद्धिया. सारे संस्कार अनित्य आहेत. या अनित्याचं दर्शन तुम्हाला झालं पाहिजे. हे संस्कार अनित्य आहे हे स्व अनुभूतीने तुम्हाला पाहता आले पाहिजे. आणि ती अनुभूती ही प्रज्ञेची असली पाहिजे. यदा पञ्ञाय पश्यति, तुम्हाला प्रज्ञापूर्वक ते पाहता आलं पाहिजे. काय? सबे संखारा अनिच्छाती, प्रत्येक उत्पन्न होणारा संस्कार हा अनित्य आहे. तो नशभंगूर आहे. ते परिवर्तन धर्म आहे. जे जे उत्पन्न होते ते नष्ट होते. जे जे उत्पन्न होते ते नष्ट होते. मग मी उत्पन्न झालो तर मीही नष्ट होणार आहे. हे जग उत्पन्न झालं तर जग नष्ट होणार आहे. हा राग आहे, द्वेष आहे, दुर्भावना आहे, ईर्ष्या आहे, अहंकार, हे प्रत्येक वस्तू उत्पन्न होते तर ती नष्ट होणार आहे. हे प्रेम, दया, माया, ममत्व, आपुलकी, वासना या प्रत्येक गोष्टी उत्पन्न होत आहेत तर त्या प्रत्येक गोष्टी नष्ट होणार आहेत. जेव्हा या गोष्टीचं ज्ञान आम्हाला होईल, उपाद व्ययाचं ज्ञान आम्हाला झालं पाहिजे. हो, आम्हाला ते ज्ञान नाही आणि म्हणून आम्ही असक्त आहोत. म्हणून आम्ही चिटकून आहोत त्या पैशाला, त्या धनाला, त्या दौलतीला, त्या पदाला, त्या प्रतिष्ठेला, त्या मीपणाला, त्या अज्ञानाला, त्या अहंकाराला, त्या बायकोला, त्या नवऱ्याला, त्या लेकराला, त्या घराला, त्या गाडीला चिटकून आहोत, असक्त आहोत. का? तर या अनित्याचं ज्ञान आम्हाला नाही. ते ज्ञान आम्हाला झालं पाहिजे. लक्षात ठेवा, ज्या ज्या गोष्टीची सुरुवात आहे त्या त्या गोष्टीचा शेवट आहे. ज्याची सुरुवात नाही त्याचा शेवट नाही. ज्याचा प्रारंभ आहे त्याचा अस्त आहे. ज्याचा प्रारंभ नाही त्याचा अस्त नाही. ज्याचा ज्याचा उदय आहे त्याचा त्याचा व्यय आहे. जसं उदाहरण जर सांगायला गेलं तर सूर्य उगवतो म्हणून तो मावळतो. सूर्य उगवलाच नाही तर मावळायचा प्रश्नच नाही. पण उगवतो म्हणजे मावळतो. तसा मनुष्य जन्मतो, जो जो जन्मतो तो मरतो. जे जे निर्माण होते ते नष्ट होते. जे निर्माण होते ते नष्टच होते. जे निर्माण होत नाही ते कधी नष्ट होत नाही. म्हणून प्रत्येक संस्काराचा उदय होतो तर प्रत्येक संस्काराचा अस्तही वेही असतो. हे आहे अनात्माचं ज्ञान. हे ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. हा बोध तुम्हाला झाला पाहिजे. अनात्म बोध. या जगामध्ये आपलं काहीही नाही हे लक्षात घ्या. हे दुःख ज्ञान, हे अनित्य ज्ञान, हे अनंत ज्ञान तुम्हाला मिळालं पाहिजे. याला संबोधी म्हटलं गेलंय. या तीन लक्षणाचं दर्शन झालं, हे तीन लक्षण तुमच्यामध्ये आले की तुम्हाला बोधी प्राप्त होते. तुम्हाला बोधी प्राप्त होते. मराठी भाषेत सांगायचं गेलं तर बुद्ध म्हणतात, जन्म झाला मृत्यू त्याला. जन्म झाला मृत्यू त्याला नाही यात शंका. मग माझे माझे म्हणून का मानव पिटीत राहतो डंका. जन्म झाला मृत्यू त्याला नाही यात शंका. मग माझे माझे म्हणून का मानव पिटीत राहतो डंका. क्षणभंगुर या जीवनी कशाला अभिमान तो मानी. अरे गेली सांगून बुद्धाची वाणी. जिथे जन्म तिथे मृत्यू आहे. मग काय मी आणि काय माझं, काय मोठेपण, हे आहे याच ज्ञान, अनित्याचं ज्ञान. पण बुद्ध म्हणतात, 2 दिवसाची कमिया मोठी घडती गाठी भेटी. 2 दिवसाची कमिया मोठी घडती गाठी भेटी. पण प्रसंग येता बघा शेवटी कोण थांबे कोणासाठी. 2 दिवसाची कमिया मोठी घडती गाठी भेटी. पण प्रसंग येता बघा शेवटी कोण थांबे कोणासाठी. मानव जन्म एकदाच हो, नाही कुणाचा कोणी. मी नाही गेली सांगून बुद्धाची वाणी. इथे न मी न मा. आपण बुद्धाला करतो नमामी नमामी, नमा न मी. न मी कोणाचा आहे ना माझं कोणी आहे. मी सुद्धा कुणाचा नाही आणि माझंही कुणी नाही. लक्षात घ्या. आणि मी पण सोडा आणि माझं पण सोडा. अनासक्त जगा. हे महती म्हणून सोडा. अनात्म. इथे आत्म नाही. प्रत्येक गोष्ट अनंत आहे. सबे संखारा अनंताती.
संस्कार अनंत आहेत, इथे काहीच कोणाचं नाही, काहीच नाही कोणाचं, सगळं इथंच ठेवून जायचं. जीवनभर जरी म्हणले माझं माझं माझं, म्हणताना म्हणू शकत नाही माझं. मी नेहमी एक विषय सांगतोय, लय पैशाचा आव आणू नका पैसेवाले हो, लय पैशाचा आव आणू नका. माझ्याकडे लय बँक बॅलन्स आहे, फोन पे गुगल पे टुंग लगेच तिकडे पाठवतो, लगेच मी ट्रीटमेंट करतो, लगेच हे करतो. जेव्हा बिमार पडता ना आणि ऍडमिट होता दवाखाना, आयसीयूच्या थोपाडाला ते मास्क लावलेलं असतं, व्हेंटिलेटर जाताना, तेव्हा तुमचं ऑपरेशन करायचं का नाही ते डॉक्टर तुम्हाला विचारत नाही. हो, तुम्हाला विचारत नाही. बाहेर जे असतात ना नातेवाईक, त्यांना विचारतात कसं करायचं, आणि ते लोक तुमचा विचार करत नाही. त्या डॉक्टर सांगते, डॉक्टर साहेब 90% आम्ही चान्स देत नाही, आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, नो रिस्क. तुमच्या रिस्कवर आम्ही हात लावतो पेशंटला, एवढे पैसे लागतील, तरी पण ते ऑपरेशन सक्सेसफुल सांगता येत नाही. पेशंट हातात घेतल्याबरोबर मरू शकतो, आधीच फॉर्मवर सही घेतात. आणि असं डॉक्टर म्हणला, आता